वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवारांकडे असावी. वेतन 1,49,500 रुपये प्रति महिना मिळणार आहे, प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत. फ्रेशर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर. पदाचं नाव आहे ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर. SEBI invites applications from Indian citizens for the post of officer grade A assistant manager for the general stream, legal stream, information technology stream, engineering electrical stream, research stream and official language stream. तर ऑफिसर ग्रेडच्या जागा भरल्या जाणार आहेत. पदाचं नाव असिस्टंट मॅनेजर असं आहे. जनरल स्ट्रीम मध्ये 62 जागा भरल्या जाणार आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. मास्टर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही शाखेतून कोणत्याही विषयातून मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर बॅचलर्स डिग्री इन लॉ, बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, बॅचलर इन लॉ झालेले विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच इंजिनिअरिंग पदवी घेतलेले विद्यार्थी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट ह्या विषयामध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. दुसरी पोस्ट आहे लीगल स्ट्रीममध्ये. मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर LLB झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी शिक्षण झाल्यानंतर 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. पुढचं पद आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीममध्ये. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल या स्ट्रीममध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी CCTV सर्व्हेलन्स सिस्टीम, ॲड्रेसेबल सिक्युरिटी अलार्म अँड फायर अलार्म सिस्टीममध्ये काम केल्याचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. रिसर्च फील्डसाठी रिसर्च या स्ट्रीममध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. विषयांची नावे इथे दिलेली आहेत. इकॉनॉमिक्स, कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमेट्रिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, बिझनेस ॲनालिटिक्स. तर यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी इलिजिबल आहेत. त्यांनी अर्ज करायचा आहे. तसेच फायनान्स, क्वांटिटेटिव्ह फायनान्स, मॅथमॅटिकल फायनान्स, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, इंटरनॅशनल फायनान्स, बिझनेस फायनान्स, इंटरनॅशनल अँड ट्रेड फायनान्स, प्रोजेक्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, ॲग्री बिझनेस फायनान्स या विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनालिटिक्स या विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. ऑफिशियल लँग्वेज या स्ट्रीममध्ये 2 पदं भरली जाणार आहेत. यामध्ये मास्टर्स डिग्री इन हिंदी, हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द बॅचलर्स डिग्री. हिंदी विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ग्रॅज्युएशन लेवलला इंग्लिश विषय असणे आवश्यक आहे. तसेच संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स या विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांचा ग्रॅज्युएशन लेवलला हिंदी विषय असणे आवश्यक आहे. मास्टर्स डिग्री इन बोथ इंग्लिश अँड हिंदी, हिंदी ट्रान्सलेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. हिंदी आणि इंग्लिश या विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच हिंदी ट्रान्सलेशन या विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. Candidate who have appeared or will appear for their final examination as on the last date of filling online application form and waiting for their results are eligible to appear for the selection process. However, offer to join the board will be subject to produce of necessary documents evidencing successfully obtaining the requisite qualification. जे उमेदवार फायनल इयरला आहेत आणि त्यांचा रिझल्ट अजून आलेला नाही असे उमेदवार देखील
या सिलेक्शन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात. रिझल्ट मिळाल्यानंतर तो सबमिट करणे आवश्यक आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज रिझर्वेशन देखील मिळणार आहे. एज लिमिट दिलेली आहे 30 वर्षे. उमेदवाराचं वय हे 30 वर्षापेक्षा जास्त नसावं. शासकीय नियमाप्रमाणे एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन विल बी कॅरीड आउट इन 3 फेजेस. 3 स्टेजेसमध्ये सिलेक्शन होणार आहे. फेज 1 मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. यामध्ये 2 पेपर्स असतील. जे उमेदवार फेज 1 ची एक्झाम क्लिअर करतील त्यांना फेज 2 साठी बोलवलं जाईल. फेज 2 ची एक्झाम ऑनलाईन देखील होणार आहे. यामध्ये 2 पेपर्स असतील. जे उमेदवार फेज 2 ची एक्झाम क्लिअर करतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. पे अँड अलाउन्सेस. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी रिक्रुटेड ॲज ऑफिसर्स ग्रेड ए अँड विल अंडरगो अ प्रोबेशन ऑफ 2 years. ऑफिसर्स ग्रेड ए च्या पोस्ट आहेत. या पोस्टसाठी 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. पे अँड बेनिफिट्स. उमेदवारांना 44,500 ते 89,150 रुपये या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे. प्लस अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. यामध्ये ग्रेड अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, फॅमिली अलाउन्स, लोकल अलाउन्स, लर्निंग अलाउन्स, स्पेशल ग्रेड अलाउन्स या प्रकारचे इतर सर्व भत्ते उमेदवारांना मिळणार आहेत. आणि हे सगळे भत्ते मिळून उमेदवाराचं मंथली पेमेंट होणार आहे 1,49,500 रुपये पर मंथ. त्यानंतर इतर बेनिफिट्स देखील आहेत. यामध्ये लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल एक्सपेन्सेस, आय रिफ्रॅक्शन, एज्युकेशन अलाउन्स, फायनान्शियल डायलीज, बुक ग्रांट, ब्रीफकेस, कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस, हाऊस क्लिनिंग अलाउन्स, स्टाफ फर्निशिंग स्कीम, स्कीम ऑफ पर्चेसिंग कॉम्प्युटर्स, स्टॅबिलाइज्ड लंच फॅसिलिटी अँड ऑल अदर बेनिफिट्स आर ॲडमिसिबल टू अन ऑफिसर इन ग्रेड ए इन सेबी. सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना भरपूर अलाउन्सेस मिळणार आहेत. अकोमोडेशन अँड पोस्टिंग. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होईल त्यांना अवेलेबिलिटी प्रमाणे अकोमोडेशन देखील मिळणार आहे. द इन्क्युम्बेंट मे बी पोस्टेड अँड ट्रान्सफर्ड इन एनी लोकेशन इन इंडिया वेअर सेबी हॅज इट्स ऑफिसेस. भारतभर ज्या ठिकाणी सेबीचे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी उमेदवारांचं पोस्टिंग होईल. एक्झामिनेशन सेंटर्स. द ऑनलाईन एक्झामिनेशन्स अँड इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड इन व्हेरियस सिटीज अक्रॉस इंडिया. तर भारतभर वेगवेगळ्या सिटीजमध्ये एक्झामिनेशन सेंटर्स असतील. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे जी नॉन रिफंडेबल आहे. अनरिझर्व्ड ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांनी 1,000 रुपये फी प्लस 18% GST भरायचा आहे. SC ST PWBD कॅन्डिडेट्सनी 100 रुपये इंटिमेशन चार्जेस आणि 18% GST भरायची आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर SC ST OBC NCL PWBD कॅन्डिडेट्स. तर SC ST OBC आणि PWBD कॅन्डिडेटसाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देखील अरेंज केलं जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे रेलेव्हंट कॉलम्स दिलेले आहेत ते भरायचे आहेत. या ठिकाणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी खाली यायचं आहे. इथे करिअरचं ऑप्शन आहे. करिअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाईज बघायला मिळेल. उमेदवारांनी काळजीपूर्वक ॲडव्हर्टाईज वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण सरकारी नोकरी आहे. फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल झालेले आहेत. त्यामुळे जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.